श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, 1977 साली केशवरावजींचं माझ्या घरी 12 दिवस राहणं झालं. त्यावेळी माझ्या इथे गच्चीवर प्रवचनाचं आयोजन केलं. केशवरावजींचं अलोट बुद्धिचातुर्य सांगतो तुम्हाला. मी काय केलं, 12 दिवस होते माझ्याकडे. म्हटलं, केशवरावजी प्रवचन कराल का? माझी इच्छा आहे, माझ्या वास्तूत तुमचं प्रवचन व्हावं. केशवरावजी हो म्हणाले. प्रवचन करू म्हणाले, पण म्हणाले आपलेच सगळे लोक येऊ देत, म्हणजे नास्तिक असे कोणी बोलावू नका. आपले जे लोक आहेत तेवढे बोलवा, प्रवचन करतो मी. ते सगळं मी माझ्या इथे गच्चीवर अरेंज केलं आणि त्यांची प्रवचनं ठेवली. वेळ संध्याकाळी 7 ते 8. सबंध गच्ची फुल भरायची. भक्तांची लक्षणं. मला कोणते भक्त आवडतात, म्हणजे भगवंताला कोणते भक्त आवडतात याच्याकरिता त्यांनी 12वा अध्याय घेतला. ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायावरही त्यांची प्रवचनं झाली आणि त्या प्रवचनात बोलता बोलता एकदा ते काय म्हणाले, पती पत्नी नवरा बायको ही जोडी 7 जन्म चालते असे केशवराव म्हणाले. त्यावेळी तिथे एक श्रोता होता ना, तो अगदी गार झाला, घाबरला. कारण त्याची बायको कजाग, हेकेखोर आणि तोंडाळ होती. इतका काही घाम आला त्याला. हे काय, एका जन्मातच माझी दमछाक आहे आणि 7 जन्म. त्या दिवशीचं प्रवचन झालं आणि ही स्वारी झरकन माझ्याकडे आली. अहो, मला प्राध्यापक साहेबांना भेटायचंय, मला त्यांना काही विचारायचंय. मी म्हटलं, आत्ताच ते प्रवचन करून आलेत, दमलेले असतील, मी त्यांना विचारतो तुम्हाला भेटता येईल का नाही. तेव्हा केशवरावजींना विचारलं, एकाला तुम्हाला अर्जंटली भेटायचंय, येऊ देत का? ते येऊ देत म्हणाले. ते आले आणि केशवरावजींना काय विचारतात, केशवरावजी 7 जन्म नक्की? केशवरावजी म्हणाले, हो नक्की, पण त्याची झळ तुम्हाला लागणार नाही. तुम्हाला झळ लागणार नाही म्हटल्यावर मी थोडंसं ताडलं बरं का, की इथे काहीतरी भानगड आहे. तो गृहस्थ काय म्हणाला, आपण काय म्हणता ते मला कळत नाही. केशवरावजी म्हणाले, त्याचं असं आहे की मी बोललो ते खरं आहे. काय बोललो मी? पती पत्नी किंवा नवरा बायको ही जोडी 7 जन्म चालते हे मी म्हटलं, हे अगदी बरोबर आहे. पण मी असं कुठे म्हटलं की पुढच्या जन्मी तुम्हीच नवरा व्हाल किंवा बायको व्हाल. पुढच्या जन्मी आत्ताच्या उलट होणार आहे आणि या जन्मीचं उट्टं तुम्ही पुढच्या जन्मी नक्की काढू शकाल. तर तो श्रोता काय म्हणाला, असं होय, मग हरकत नाही. काय विनोद आहे हो. अरे राम राम, मग हरकत नाही असं म्हणाला. मग केशवरावजी म्हणाले, तुम्ही मुळीच काळजी करू नका, अगदी भरपूर उट्टं तुम्हाला काढता येईल. काय घाबरताय, तुम्ही या मार्गातलेच आहात, असं काय करताय? हे मी सांगितलं, हे बद्ध लोकांच्या करता सांगितलं. आपण कशाला भ्यावं, तुम्ही कशाला या भानगडीत पडता? हा जन्म शेवटचा का नाही करून घेत? परत यायची भाषा कशाला काढता? अशी नामाची धून लावा की कशाला परत यायचंय, आणि लावलीत तर जमेल. असू दे, तुम्ही उद्धराल, कदाचित बायकोही उद्धरेल. काय बिघडलं? त्यांनी त्या श्रोत्याचं समाधान केलं. असो. साधक हो, परमपूज्य बाबांनी परमपूज्य बापूसाहेब मराठे यांना महाराज संत आहेत की नाही याच्याबद्दल तुमच्या मनात अजून विकल्प येतो का, असे विचारले. त्यावर परमपूज्य श्री बापूसाहेबांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या
9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.